सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्नाळ रोड परिसरात सुरू असलेला अवैध हातभट्टीचा अड्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 750 लिटर कच्च्या दारूचे रसायन आणि इतर साहित्य जेसीबीच्या सहाय्याने जागीच नष्ट केले आहे। या प्रकरणी 2 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार आणि त्यांचे पथक माधवनगर परिसरात गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून कर्नाळ गावाच्या हद्दीत ओढ्यालगत गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता 2 इसम पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले। घटनास्थळाची पाहणी केली असता जमिनीमध्ये लोखंडी बॅरल गाडून त्यात हातभट्टीची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन साठवलेले आढळून आले। पोलिसांनी मानवी आरोग्यास अपायकारक असलेले 750 लिटर रसायन, रिकामी बॅरल, लोखंडी डबे, कढई आणि कोळशाची पोती असा एकूण 31,650 रुपयांचा मुद्देमाल जेसीबीच्या सहाय्याने जागेवरच नष्ट केला। सदरची हातभट्टी नितेश कुंभार मारवाडी आणि संजय कुंभार मारवाडी, दोघे राहणार कंझारभाट वस्ती, कर्नाळ, यांनी चालवल्याचे निष्पन्न झाले असून ते सध्या फरार आहेत। त्यांच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, भैरू तळेकर, उपनिरीक्षक महादेव पोवार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली। जिल्ह्यात अवैध दारूधंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवून यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे।